नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 1 एप्रिल 2026. तर आज देखील पावसाचं वातावरण बऱ्याच भागामध्ये निर्माण होणार आहे. दुपारच्या नंतर 2-3च्या नंतर या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि आपण हे वातावरण किती दिवस राहणार आहे हे पण या अंदाजामध्ये आपण सांगणार आहोत. एकंदरच किती दिवस पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर किती दिवसाच्या नंतर पुन्हा पाऊस येणार आहे. म्हणजे एकंदरच हा संपूर्ण अंदाज एप्रिल महिन्याचा अंदाज आहे. तर आज कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर आज बीड जिल्ह्यामध्ये पहा. बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आज वादळी स्वरूपामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तसेच लातूर जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. पाऊस दुपारी 2-3 वाजल्याच्या नंतर पाऊस सुरू होणार आहे. लातूर, धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील पावसाचं वातावरण बऱ्याच ठिकाणी होणार आहे. तर तसेच अहिल्यानगर जिल्हा बघा, तो म्हणजे पट्टाच लातूर, धाराशिव ते अहिल्यानगर पट्टा, हा डोंगरपट्टा जो आहे, पश्चिम डोंगरपट्टा, या पट्ट्यामध्ये जास्त पावसाचं वातावरण तयार होत आहे. तर अहिल्यानगरमध्ये सर्वात जास्त अहिल्यानगरमध्ये जास्त होण्याची शक्यता आहे आज पण. तसेच पुणे जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील मेघगर्जनेसह वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये थोडी कमी आहे, पण पुणे जिल्ह्यामध्ये जास्त आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर सर्वाधिक जास्त राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच त्या भोवतालच्या 2-3 जिल्हे आहेत अहिल्यानगरच्या, त्या भोवतालच्या जिल्ह्यापेक्षा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जास्त वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये पहा, नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आज बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्याच्या काल नंदुरबार या जिल्ह्यामध्ये पाऊस झाला, पण नाशिक जिल्ह्यामध्ये वातावरण थोडं कमी झालं आणि ते काल वातावरण निर्माण होता काय झालं, वातावरण थोडं जिरालं, म्हणजे त्याचे कमकुवतपणा झाला. त्याच्यामध्ये काय होतं की त्याच्या आदल्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला होता. तर त्याच्यामुळे काय होतं की थंडी जी आहे ते पाऊस पडल्यामुळं फक्त दुपारच्या तापमानामध्येच टेम्परेचरमध्येच थोडेसे ढग आल्यासारखं दिसत व नंतर पुन्हा हळूहळू ते वाऱ्यामुळे काय होतं, ते ढग कमजोर होतात दुपारच्या नंतर. पण आज मात्र तसं होणार नाही, कारण आज मात्र पावसाची शक्यता आहे त्या भागामध्ये. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पहा, छत्रपती संभाजीनगरचं अजून परत पुन्हा दक्षिणेकडच्याच भागामध्ये, म्हणजे सिल्लोड या भागामध्ये, भोकरदन ह्या भागामध्येच तिथेच वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी. तसेच छत्रपती संभाजीनगरचा जो दक्षिणेकडचा भाग आहे, पैठण ह्या भागामध्ये, इथं सुद्धा शेगाव ह्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. गेवराई ह्या भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे. जसं जालना जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. जालना जिल्ह्यामध्ये अलीकडच्या साईडला थोडं कमी राहील, पण उत्तर साईडला जास्त राहण्याची शक्यता आहे. आता परभणी जिल्ह्यामध्ये देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड या भागामध्ये, गंगाखेड, सेलू, जिंतूर या भागामध्ये पावसाची जास्त स्वरूपामध्ये एकंदरच या जिल्ह्यातून जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे वादळी स्वरूपामध्ये. आणि तेच पाऊस हा काही भागामध्ये वाऱ्यासरशी येण्याची शक्यता आहे. तर इकडे माजलगाव तालुक्यामध्ये देखील माजलगावचा जो दक्षिणेकडचा भाग आहे, वडवणी लागत या भागामध्ये माजलगाव किंवा वरचा भाग माजलगावचा पश्चिमेकडच्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आज नाकारता येत नाही आहे. तर अमरावती जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. अमरावतीचं उत्तरेकडच्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी. आणि वाशिम जिल्ह्यामध्ये 5-6च्या वाजल्याच्या नंतरच पावसाची शक्यता आहे. बघा, विदर्भामध्ये मात्र संध्याकाळीच पावसाची शक्यता आहे. 6-7 वाजल्यापासून पुढेच विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे. मात्र येत्या 4-5 तासामध्ये, म्हणजेच सध्या हा मी व्हिडिओ काढत आहे, तो सध्या आता 10 वाजलेले आहेत पहा. पण आता 4-5 तासाच्या नंतर, म्हणजे दुपारी 2 वाजल्याच्या नंतरच मात्र ह्या नाशिक, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र ह्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तर 6-7 वाजल्याच्या नंतर मात्र विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भामध्ये थोडा उशिरा पाऊस सुरू होईल. तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी. तिथंसुद्धा मध्य प्रदेशला गजी बॉर्डर तालुके आहे, त्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. एकंदरच या बऱ्याच भागामध्ये आज पावसाची शक्यता आहे. तर कोकणामध्ये पावसाची शक्यता नाही. हे एकंदर झाला आजचा संपूर्ण अंदाज. आता पावसाचं वातावरण हे एकंदरच तुम्हाला मागच 2-3 दिवसापूर्वी सांगितलं होतं की पावसाचं वातावरण हे 9 तारखेपर्यंत राहील. त्यामध्ये एखादा दिवस कमी जास्त होऊ शकते 9 तारखेला, पण 9 तारखेपर्यंत राहील. पण 9 तारखेच्या नंतर जे आपल्या शेतकऱ्यांमधून ज्वारी असेल, काढणीला जे आलेली असेल, ते तुम्ही 9 तारखेच्या नंतर, किंवा गहू, हरभरा, कांदे हे जे असते ते आपले काढणीला आलेले असते, तुम्ही ती काढून घेऊ शकता 9 तारखेच्या नंतर. 9 तारखेपासून पुढे 22 तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता नाही. 9 ते 22 दरम्यान
परत पुन्हा 22 तारखेपासून पुढे मात्र पावसाचा अंदाज आहे. म्हणजे 26 तारखेला पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये 1-2 दिवस कमी जास्त होऊ शकतात. 26 तारीख आपली 26 तारीख आपण दिलेली आहे. त्यामध्ये एकंदरच पण 22 तारखेपासून वातावरण काही भागामध्ये बिघडायला देखील सुरुवात होण्याची शक्यता आहे. मग तुम्ही 22 तारखेपर्यंत मात्र तुम्ही शेतीतले कामे देखील आवरू शकता आणि 9 तारखेपासून पुढेही वातावरण क्लिअर राहण्याची शक्यता आहे. तर तापमान मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत होत आहे. त्यामुळे देखील पाऊस येत आहे आणि अजून याला बरेच कारणं आहेत. आपण तसे आता काय झालं, की बरेच कारणं आहेत याच्याबद्दल आपण सुद्धा सांगू शकतो ती कारणे. पण आपण त्यात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगू. धन्यवाद.